खून होतात, मर्डर होतात, परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची आहे हो। ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची? मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला, किमान पटकन त्याचा जीव गेला असता। तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला, अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही। पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत। आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो, मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो। अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता, म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद आयला नाही तर उलट व्हायचं। 3 टर्मचा सरपंच होता, 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला। मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता। एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता। मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पठ्ठ्या म्हणला नाही, गावातून जाई नाही आम्ही सत्कार करतो। मत किती होते ते रामकृष्ण हरी, पण मत किती होते हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो। आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बूथ प्रमुख संतोष देशमुख आहे, आणि त्या बूथ प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केली ना, तर ती कोणालाच पटलेली नाही, एकाही माणसाला पटलेली नाही। तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐसा करेंगे तैसा करेंगे, हे असले नारपाळे एक कानफडात हाणले ना, ह्या कानाकडे हाणली तर पार पॅकेटात पळत पळत जाते, अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांचे मानगाट नाहीत, आणि काही बी लिहितात आणि काही टाकतात सोशल मीडिया। परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते, हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते। यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमका आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला। आणि तेच आज उठून मला शिव्या देते, मला गाळ्या देते, याची अवकात काय त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदानांनी लीडने लोकांना निवडून, आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले म्हणले। शाही एकाला लावायची शाही, आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे। अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं, मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत, ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत, एक पोरग फडका काय त्याचा बाप, अरे गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता, गाड्या पूजितानी, परत एखाद्या चौकात ठोय गोली मार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं होतं।
या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार किधर भी हो गया 1200 ते 1300 लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणारे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता रे. त्यामुळे घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलंय, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गण. 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना, पंकुताई मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे, मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं काम? धनुभाऊ, तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकुताई, तुम्हाला माणसं जमत नाहीत. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर जी हुजूर. आमची औलाद जी हुजूर करणारी नाही. आमची औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही. आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कवाच करणार नाही. भले राजकारणात बाजूला जाऊ, परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही. चुकलात, याचं उत्तर द्या. काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा मी नाही. नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून? किमान तुमच्याकडून अपेक्षा होती, पण ते नाही. 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राख्याचे. मी माहिती घेतली, राख कस काय उचलित आहेत? ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येते. अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मार भ्यायची. ढिसक्याव, अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती. काय करीन 4 लोक काय करतील? 50 लोक जर बंगाट होऊन पिस्तूल हे घेऊन, ए राख म्हणजे आमचीच आहे. 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात. त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागून. सगळे झंटा फंटा आयटम उधर है. आणि हा सगळा झंटा फंटा आयटम कोण सांभाळित होता? आका. याला नाव घेत हे तुम्ही
आमदारकी सुद्धा मी नाही म्हणलं, पंकजाताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रिपद. मी तर आत्ता म्हणतोय त्या स्वतः म्हणल्यात, भगवान भक्तिगडावर स्वतः म्हणल्यात भाड्याने दिलंय म्हणले मंत्रिपद. यांनी नुसतं डिप्युटीशीच भाड्याने नाही दिली, पालकमंत्री पदच भाड्याने नाही दिलं, राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ. मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर होय आपला ऊस तोडीशी संबंध आहे, ते याचं काय घ्यायचं म्हणते, ऊस तोडायचं. हार्वेस्टर, त्या हार्वेस्टरला 4 लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची, 40 लाखाची 4,000 चालव. आयला आजकाल आमचं बी कवा बाबा सटाकलेवणीच होत. त्यातल्या त्यात दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलंय. मी आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं, पण ओलीसक प्रेशर येत. हे घेणाला का कुठं माग काय बघतो. माझं म्हणणं आहे 40 लाखापैकी 9 लाख वाल्मिक कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. खरं आहे का खोटं? काहीतरी ऊस तोड्या हात असते, वर हात करू ना, दाखवा ना. ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची, करुणा कहाणी नाही म्हणत, करुणा कहाणी तर वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय, करुण कहाणी. करुणा कहाणी तर रोज माझी माय माऊली, ती पहिली बायको आहे, पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे. त्यामुळं मला अधिकचं काही बोलायचं नाही. भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं. राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना, कोणी काय बोलत नाही. वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला खरं आहे का खोटं एवढं सांगा. शिरसाळ्याचे कागद, शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा वागतो. प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा. तुझाच पक्ष आहे बाबा, माझा नाही ना, महबूबाईचा नाही, मोहनचा नाही, तुझाच पक्ष आहे असं वाढवा पक्ष. दहीफळे सारखे आनंद पक्ष वाढा. अरे अख्ख्या 300 ट्रक दहीफळेच्या मार्गदर्शनाखाली, 500 ट्रक दहीफळेच्या मार्गाने. इलेक्शन मध्ये कोणी काय बोललो चुप बैठो नाही तो कौन कोटूंगा खल्ला. दहीफळेच पिस्तोल लावतोय. अरे काय तरा काय अवस्था कुणीकडे नेली. आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाळ्याची आखीच्या आखी ढापली. अरे 1400 एकर का हेक्टर जमीन होती, सगळीच्या सगळी ढापली. आणि मार्केट कमिटीला आहेत ना, इथं असते ना शिरसाळ्याचे कोणीतरी, अरे उठून उभा राहा ना. मर्द असला तर उभं राहा, गणपत पाटलाचा मावस भाऊ असला तर उभं राहू नको. तर यांनी 1400 एकर गायरान जमीन हाणली. सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हाणली. आणि कोण सोडलाय? अरे तुम्ही ओबीसी मानता, तिथं बंजारा समाजाचे लोक होते. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली. एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो, इलेक्शन संपलं की जाजो. बंजाऱ्यांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली. बंजारा समाजाचं उठून लावलं. पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता. अरे या देशामध्ये या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो. आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुले. बस करू का?
पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली. अजून बडे मिलिटरी मॅन बडे, हा तो वंजारी समाजाचा आहे ना, तुमच्या स्वतःच्या समाजाचा. त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हाकलून लावलं. बडे भागो. ते म्हणतात मी मिलिटरी मॅन आहे, मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत. शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं, बडेचा व्यवसाय उचलून टाकला, त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट भाट्या 600, त्यातल्या 300 बोगस आहेत, 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ आणि छोटा का यांच्या आशीर्वादाने चालणारे आहे. याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी, हे तिकडे जावा. निसार पट्टेदार, निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता. मुस्लिम समाजाचा. पंडितांना पडले आणि हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथं ऍक्सिडेंट होऊन गेला. तिथले लोक काय म्हणते त्याबाबत तुम्हीच जा. टीव्हीवाल्यावर तुमच्या पाया पडतो, लाका खालचं दाखवा, तुम्ही वरचं दाखवा. ऐसा वैसा ऐसा. हिम्मत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची, ते मी सांगतोय. निसार पटेलची हत्या करण्यात आली, तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच, आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं. सरपंच पदावरून काढला, परत आला तो कोर्टाकडून. आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब आहे, प्रॉपर परळीला. नारायणराव राणे महसूल मंत्री असताना 2.5 हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली, परवानगी आणली. पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा, उसके सिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते, मथाऱ्या माणसा की सेवा नहीं कर सकते. ऐसा इनका राज है. आणि यादी केलेली, यादी केली. ह्याच्या पाठीमागे जाऊ द्या. नाही संगीत दिघोळे, अरे लिहिले मी आता, थांबा. संगीत दिघोळे, वसंत गीते, किशोर फड, काका गर्जे, पांडुरंग गायकवाड, बंडू मुंडे, बापू आंधळे, एवढे मर्डर झालेत. आणि ह्या मर्डरच्या नंतर यांची हिम्मत झाली, बेरीज करा, या अख्खं अर्ध पाव 75% पान भरलं. आणि वैशिष्ट्य असे, खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात, आणि ज्यांचं गेले ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात. हा नवीन परळीचा पॅटर्न पोराव तुम्ही शिकून घ्या. आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली, म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले. म्हणून माझी विनंती आहे बरं का, आकांचं तर लय बाहेर यायला लागले. परळीत आकाची जमीन, मांजर सुंब्याला हे तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली. रसाळ जमीनच नाही, त्या रसाळांची जमीन आहे. आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पोहायचं ते नसते का, स्विमिंग पूल टाकायचा आहे. आणि जमिनी कुणाच्या बी उकरितो, वाटण त्याच्या जमिनी उकरितो. अरे सिकंदराला सुद्धा हे परवानगी नव्हती, ॲडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती. नवीन ॲडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात, नेमकं काय झालं? अत्यंत बेकारी. अध्यक्ष मांजर संबा, सिमरी पारगाव तालुका माजलगाव, दिघोळ. दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाची. इथपासून तर बीड शहर क्रॉस करून पलीकडे जमीन असेल. हे कुठून पैसे आले एवढे पैसे? आणि मी म्हणलंय आता इथं संदीप भाई आहेत, मी आहे,
खासदार आहेत, प्रकाश दादा आहेत, 4 जण तर इथं झालो. 4 मतं तर आपण एका बाजूला राहतो ना. फक्त एकच चौकशी करायची, एक चौकशी करायची. गेल्या 10 वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना 70% निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला, 70%. आणि बाकीचे आम्ही संदीप भाईना आम्ही गेले कोर्टात, हायकोर्टात हिंडू बेजार. कहा संदीप भैया गया उधर. त्याच्यामुळं 70 किती पैसे तिकडे नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू. आणि सगळ्यांना माझी विनंती, हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असलं ना, आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यकता. फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या. जरा वर हात करून उभे राहा. आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द देतो. आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.